भोकरदन पोलिसांची धडक कारवाई. अपहरण झालेल्या 2 अल्पवयीन मुलींचा शोध. 2 आरोपींना अवघ्या 12 तासांत ठोकल्या बेड्या. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलींचा शोध लावून 2 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत गजाआड करण्यात भोकरदन पोलिसांना मोठे यश आले आहे. भारतीय न्याय संहिता BNS कलम 137(2) अन्वये दाखल असलेल्या या दोन्ही गुन्ह्यांचा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास करत छडा लावला आहे. पहिले प्रकरण. गोपनीय माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगरमधून आरोपी ताब्यात. दिनांक 29 मे 2026 रोजी आव्हाणा येथील एका फिर्यादीच्या 17 वर्षीय मुलीला एका अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. 298/2026. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी सचिन ज्ञानेश्वर मोरे, दहिगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर हा पीडित मुलीला छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक नेटके, पोलीस अंमलदार लोखंडे आणि महिला पोलीस अंमलदार सपकाळे यांच्या पथकाने तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील MIDC भागात धाव घेऊन आरोपीला व पीडित मुलीला ताब्यात घेतले. दुसरे प्रकरण. CCTV फुटेज आणि नाट्यमय पाठलाग. दुसऱ्या घटनेत निमगाव येथील फिर्यादीची 16 वर्षीय मुलगी घरातून MSCITच्या क्लासला गेली असता बेपत्ता झाली होती. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नं. 300/2026 नुसार गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तांत्रिक तपासावरून आरोपी प्रमोद लिंगाबर मोहिते, रा. पंढरपूरवाडी, भोकरदन, जालना याने तिला पळवून नेल्याची माहिती समोर आली. तपासादरम्यान पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील सीडा बस स्टँडचे CCTV फुटेज तपासले. तेथून ते ज्या ऑटो रिक्षामध्ये बसले होते त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्यांना श्री क्षेत्र मच्छिंद्रगड बीड येथे भाड्याने सोडणाऱ्या इर्टिका कार चालकाचा पत्ता मिळवून पोलिसांनी थेट मच्छिंद्रगड मायंबा गाठले. आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याचा माग काढणे कठीण होते. मात्र पोलिसांनी चिकाटी न सोडता तेथील अन्नछत्रात शोध घेऊन पीडित मुलगी व आरोपीला सुखरूप ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासांत गुन्ह्याचा छडा. भोकरदन पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल होताच वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 12 तासांच्या आत दोन्ही बेपत्ता मुलींची सुटका करत आरोपींना जेरबंद केले. भोकरदन पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मार्गदर्शन व पोलीस टीम. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक तेंगबीरसिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, राकेश नेटके, पोलीस अंमलदार योगेश गवळी, सतीश लोखंडे, महिला पोलीस अंमलदार जयश्री कुहिरे आणि दीपाली सपकाळे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस प्रशासनाचे पालकांना महत्त्वाचे आवाहन. या यशस्वी कारवाईनंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. मैत्रीचे नाते. पालकांनी आपल्या मुलींसोबत विश्वासाचे आणि मैत्रीचे नाते निर्माण करावे. दिनक्रमावर लक्ष. तिच्या मित्रमैत्रिणी, सवयी व दैनंदिन दिनक्रम याविषयी जागरूक राहावे. मोबाईलचा वापर, सोशल मीडिया व मोबाईलचा वाढता वापर समजून घ्यावा. मताला आदर. शिक्षण, करिअर व वैयक्तिक निर्णयात तिचे मत जाणून घ्यावे. शांतपणे चर्चा. कोणताही संशय आल्यास रागवण्याआधारे संवाद न साधता शांतपणे चर्चा करावी आणि तिचे म्हणणे ऐकून घ्यावे. मदत घ्या. गरज भासल्यास तज्ज्ञ समुपदेशक किंवा महिला हेल्पलाईन 1901 चा सल्ला घ्यावा, जेणेकरून अशा अनुचित घटनांना वेळीच प्रतिबंध घालता येईल.